होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं भ्रष्ट कारभार करून कोट्यावधी रुपयाची मालमत्ता कमवली प्रशांत आवटी यांनी कशा पद्धतीनं कुंभमेळ्याच्या कामामध्ये गैरव्यवहार केला आणि त्यांना साथ देणारे सार्वजनिक बांधकाम खात्याचे तत्कालीन सचिव यांनी कशी मदत केली। 13 लोकांचं कॉम्पिटिशन व्हायला पाहिजे, त्यातले 14 लोकांच्या आलेल्या टेंडरमधून त्यांनी 12 लोकांना रिजेक्ट केलं आणि 2च लोकांना काम पर्सेंटेजवरती देण्यात आले असा आरोप काही स्थानिक समाजसेवकांनी केला। प्रशांत आवटींच्या प्रमोशन देण्यापाठीमागचा हेतू काय आणि त्यानंतर अरुंधती शर्मा यांना पुन्हा नाशिक येथे मुख्य अभियंता बसवण्याचं षडयंत्र काय। अशोक खरात ज्या मध्यंतरीच्या सेक्स स्कॅन्डलमध्ये पकडलेला अशोक खरात याच्या देवस्थानासाठी जो 1,13,00,000 रुपयाचा जो रस्ता त्यांनी मंजूर केला, काही ब्लॉक लावून दिले, हे कशाच्या आधारावर दिले याची चौकशी झाली पाहिजे। नमस्कार, मी अशोक सोनवणे, आपण पाहत आहे लोकमंथन न्यूज 24। महाराष्ट्रातील येणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं काही अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करण्याच्या हेतून म्हणजे या संत परंपरेच्या घटनेला, सनातन धर्माच्या होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं भ्रष्ट कारभार करून कोट्यावधी रुपयाची मालमत्ता कमवली आणि स्वतःला सनातनी म्हणणारे हे अधिकारी प्रशांत आवटी यांनी कशा पद्धतीनं कुंभमेळ्याच्या कामामध्ये गैरव्यवहार केला आणि त्यांना साथ देणारे सार्वजनिक बांधकाम खात्याचे तत्कालीन सचिव यांनी कशी मदत केली किंवा यांच्या दिशाभूल करून आवटींनी कशा पद्धतीने कामे मंजूर करून घेतली, यावर खऱ्या अर्थानं सरकारनं लक्ष केंद्रित केलं पाहिजे। जी SIT नेमली गेलेली आहे त्या SITच्या माध्यमातून ती SIT मुख्य सचिवांच्या अखत्यारीत झाली पाहिजे। त्या मुख्य सचिवांनी त्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि त्यांची समिती ती नेमली गेली पाहिजे आणि ज्यांच्यावरती आरोप झालेले आहेत असे तत्कालीन साबा सचिव, अतिरिक्त साबा सचिव यांची नियुक्ती त्या SITवर नकोय, कारण त्या चौकशीच्या अधीन त्या देखील त्याला दोषी आहेत असं एकंदरीत चित्र आहे। म्हणून याची ही मुख्य सचिवांच्या अखत्यारीत याची चौकशी झाली पाहिजे, त्या SITवरती मुख्य सचिव असले पाहिजेत। आता आवटींनी कशा पद्धतीनं भ्रष्टाचार केलाय याचे पुरावे, आम्ही अनेक पुरावे राज्य सरकारपर्यंत पोहोचवले। माननीय कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री, कार्यतत्पर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना ते सगळं सपूर्द केलेलं आहे। त्या SITमध्ये त्याची नोंद करण्यात यावी। लोकमंथनने जे दैनिक लोकमंथनने जे वार्तांकन केलेलं आहे ते त्याच्यामध्ये समाविष्ट करून त्याची चौकशी झाली पाहिजे। आम्ही त्याच्या टेंडर नंबरसह सगळं कळवलेलं आहे आणि ज्या 12 13 लोकांचं कॉम्पिटिशन व्हायला पाहिजे, त्यातले 14 लोकांच्या आलेल्या टेंडरमधून त्यांनी 12 लोकांना रिजेक्ट केलं आणि 2च लोकांना काम पर्सेंटेजवरती देण्यात आले असा आरोप काही स्थानिक समाजसेवकांनी केला आणि त्या समाजसेवकांनी काही RTI कार्यकर्त्यांनी केला। त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि SIT ही फर्म करताना मुख्य सचिवांच्या अखत्यारीत झाली पाहिजे। अतिरिक्त साबा सचिव त्यात याच्यामध्ये दोषी आढळत आहेत, म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली ती SIT नकोय अशा पद्धतीची एक रचना माननीय मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे अशी माफक अपेक्षा करावीशी वाटते। आणि यातूनच प्रशांत आवटी यांनी जो गोंधळ घातलेला आहे जन्मतारखेचा, म्हणजे निवृत्ती त्यांची मे 2025लाच होणार होती, परंतु त्यांनी 56 वर्षानंतर त्यांना जाग आली आणि माझ्या दाखल्यामध्ये चूक आहे असं त्यांनी त्यावेळेला नमूद केलं। आणि ते नमूद करत असताना प्रशांत आवटींच्या प्रमोशन देण्यापाठीमागचा हेतू काय आणि त्यानंतर अरुंधती शर्मा यांना पुन्हा नाशिक येथे मुख्य अभियंता बसवण्याचं षडयंत्र काय, यावर खऱ्या अर्थानं भ्रष्टाचाराची साखळी ज्या पद्धतीनं पूर्वी चालवली तीच पद्धत पुन्हा अवलंबायचं काम सुरू झालेलं आहे। कारण अरुंधती शर्मा या पूर्वी हे ज्यावेळेला टेंडर झाले कुंभमेळ्याचे त्यावेळेला त्या अधीक्षक अभियंता म्हणून होत्या आणि त्यावेळेला मुख्य अभियंता म्हणून प्रशांत आवटी होते आणि त्या
वेळेला अतिरिक्त साभा सचिव मनीषाताई म्हैसकर ह्या अतिरिक्त साभा सचिव होत्या. त्या कालखंडामध्ये मुख्य सचिव असलेल्या सुजाताताई सौनिक यांनी असं नमूद केलं होतं की आवटी यांच्या प्रमोशन जन्मतारखेच्या संदर्भामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याने हायकोर्टात अपील दाखल करावं, परंतु त्याकडे दुर्लक्ष करून मनीषाताई म्हैसकर यांनी आवटी यांना प्रमोशन दिलं आणि प्रमोशन देऊन त्या प्रमोशन तर दिलं, परंतु न्यायविधी खात्याचा एक GRचा फायदा घेऊन त्यांना त्यांची जन्मतारीख वाढवून दिली. म्हणजे याचाच अर्थ प्रशांत आवटी यांनी केलेला हा सावळा गोंधळ मिटवण्यासाठी अरुंधती शर्मा आणि प्रशांत आवटी यांना वाचवण्यासाठी आणि तत्कालीन कार्यकारी अभियंता यांना वाचवण्यासाठी हे सगळं षडयंत्र प्रशांत आवटी यांच्या जन्मतारखेचं शिजलेलं आहे. आणि यातूनच माझ्या माहितीनुसार या सर्व बांधकाम खात्यात कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिक विभागामध्ये झालेल्या सर्वच कामाची चौकशी करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जे लोक SIT नेमली गेलेली आहे त्या SIT वरती मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली ती SIT नेमली गेली पाहिजे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे प्रशांत आवटी यांनी अशोक खरात, ज्या मध्यंतरीच्या सेक्स स्कॅन्डलमध्ये पकडलेला अशोक खरात याच्या देवस्थानासाठी जो 1,13,00,000 रुपयाचा जो रस्ता त्यांनी मंजूर केला, काही ब्लॉक लावून दिले, हे कशाच्या आधारावर दिले याची चौकशी झाली पाहिजे. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.